नमस्कार, मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी। आज आपण राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आढावा घेण्यासाठी राहुरी शहरामध्ये आलेलो आहोत आणि राहुरी शहरातील नागरिकांशी संवाद साधणार आहोत की सुरू असणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये नक्की त्यांची मतं काय आहेत, कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक होते आहे। या निवडणुकीच्या दृष्टीनं विचार जर केला तर या निवडणुकीमध्ये माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्याने निवडणुकीमधली रंगत गेली आहे असं बोललं जात आहे। मात्र प्रत्यक्षात तशी परिस्थिती आहे का? कारण आमदार शिवाजी कर्डिले यांचा मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। भाजपकडून त्यांचेच चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गोविंद मोकाटे हे उमेदवार आहेत। अनेक अपक्ष उमेदवार आहेत। वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे। तब्बल 6 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। मात्र प्रमुख लढत होते ती गोविंद मोकाटे विरुद्ध अक्षय कर्डिले। नक्की या लढतीमध्ये काय होणार किंवा जनतेचं मत काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू। माजी आमदार प्राजक्त तनपुरे ज्या शहरातून येतात त्या शहरामध्ये आपण आहोत, राहुरी शहरामध्ये आहोत। प्राजक्त तनपुरेंनी का माघार घेतली, त्यांची भूमिका काय राहणार आहे? प्राजक्त तनपुरे गोविंद मोकाटे यांच्यासोबत जातील की अक्षय कर्डिले यांना साथ देतील, याचा मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न करू। इथे असणाऱ्या काही मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू। तुम्ही राहुरीचे आहेत का? राहुरीमधले तुम्ही? हो, काय व्यवसाय काय करता? आमच्या गावाकडे गेलो. काय व्यवसाय काय करता? शेती कर शेती करता? काय शेतामध्ये? घास दुग्ध व्यवसाय करता? हा, दुग्ध व्यवसाय दुधाला बाजार आहे का? नाही ना, आता आहे, आता वाढले. वाढले? हा, कोणत्या डेअरीला दूध जातं तुमचं? दूध बजरंग डेअरी दूध संकल्पना. बाजार भेटतो आता चांगला? हो, चांगलं आहे. कांदे आहेत का तुमच्या शेतात? कांदे बिंदे नाही करत. कांद्याची बाजार पडली, काय शेतकऱ्यांचं काय मत आहे त्याच्यावर? शेतकऱ्यांचं काय, आता कांद्याला भावच नाही, काय करतील ते तर. आता ही निवडणूक लागली, निवडणुकीचं वारं सुरू झाले, राजकारणी लोक येतात, आश्वासन देतात, मात्र प्रत्यक्षात येतात किती आश्वासनं? अजून काय आले नाही आमच्याकडं. नाही. हा, चालू. आता प्राजक्त तनपुरे उमेदवार नाही आहेत, गोविंद मोकाटे विरुद्ध अक्षय कर्डिले अशी लढत होते। त्या लढतीबाबत काय चर्चा आहे लोकांमध्ये? नाही, आमचा पाठिंबा अक्षय दादाला. अक्षय कर्डिले? हा. का बरं अक्षय कर्डिलेंना? चांगले त्यांचे कामं विमं येते, ते घरी कामं विमं करते चांगले. प्राजक्त तनपुरेंनी त्यांच्या विरोधात माघार घेतली, का बरं घेतली असेल? कामाचा माणूस आहे अक्षय दादा. पण त्यांच्या वडिलांच्या विरोधात तनपुरे लढले होते, परंतु आता अक्षय कर्डिले यांच्या विरोधात लढले नाही। आता त्यांनी दाखवलं मनाचा मोठेपणा, अक्षय दादाला दिली साथ. अक्षय दादाच यावं हे पण आमचं मत आहे. गोविंद मोकाटे यांना ओळखता का तुम्ही? नाही अजून काही ओळखलं, पाहिलं पण नाही अजून त्यांना. अक्षय कर्डिलेंचं कोणतं चिन्ह आहे? अक्षय गड्यांचं कमळ. आणि त्यांच्या विरोधात जे मोकाटे आहे त्यांचं कोणतं आहे? त्यांची तुतारी वाट. तरी हा. कशी लढत होती? कशी अक्षय दादाच्या. तुम्ही कुठले आहेत? गोवा. गोवाचे? ह्या राहुरी विधानसभा मतदारसंघात येतं का? हा, राहुरी. आता ही निवडणूक चालली आहे, पोटनिवडणूक। आमदार शिवाजी कर्डिले यांचं निधन झाल्यानंतर ही निवडणूक लागली आहे। प्राजक्त तनपुरे पण निवडणुकीत नाहीत। गोविंद मोकाटे विरुद्ध अक्षय कर्डिले अशी लढत होते, तर काय लोकांमध्ये काय चर्चा आहे? लोकांमध्ये सध्या म्हणजे अक्षय कर्डिलेंचे काम आहे बुवा असं, आणि हे अजून यांचे नवीन आहे त्याच्यामुळे यांचं काही कामं नाही आहे. पण भाजपवर लोक नाराजी व्यक्त करतायत, गॅस भेटत नाही, त्याचा काय फटका बसेल का? नाही, एवढा काय फटका नाही बसायचं. नाही बसणार. कांद्याला बाजार नाही, शेतकरी नाराज आहे बोलले जातात. नाही म्हणा, पण प्रमाणात बुवा असं, एवढं लई प्रमाणात नाही असं. प्राजक्त तनपुरेने का माघार घेतली असेल? त्याचं त्यांचा ते वैयक्तिक प्रश्न राहिला. म्हणजे आता जरी माघार घेतली असती तर पुढे लढतीलच ना ते? पुढे लढणारच. का भाजपमध्ये जातील? नाही, शक्यता भाजपमध्ये जातीलच ती, कारण ते याच्यावरून माघार घेतली त्याच्यावरून लगेच कळतं ते भाजपमध्ये जाणार नाही असं. आता सगळेच भाजपमध्ये जात आहेत, विरोधी पक्ष जर राहिला नाही तर सत्ताधाऱ्यांवर अंकुश कोण ठेवणार? म्हणजे विरोधी पक्ष ते नाही तर दुसरी तयार होतील ना. कोण तयार होईल? दुसरं कोणी तयारच होईल त्यांच्या विरुद्ध. गोविंद मोकाटे विरोधक म्हणून काम करतील का चांगलं? हा, करतील काम चांगलं काम करतील, त्यांना काय. शरद पवारांनी ताकद जर दिली तर गोविंद मोकाटे टप देतील का? हा, देतील, टप देतील, परंतु शेवटी ते आता कर्डिले साहेबाचं काम आहे ना पहिलं, त्याच्यामुळे मग ती कमी होती ना असं. पण इथून मागे तर लंकेंना चांगली साथ दिली होती राहुरींनी. लंकेंनी दिली होती, पण आता इकडं त्यांना राहुरीला एवढं त्यांची म्हणजे माहिती नव्हती ना.
असं आता ते निवडून आल्यापासून कधी इकडे येतच नाही ना लंके. असं विखेंचा कसं काय पराभव झाला त्यावेळेस सुजय विखेंचा? त्याच्याबरोबर आता ते काय जे त्याचा प्रश्न राहिला ना असं कशामुळे झाला असं सुजय विखेंचा? काय आता ते काय सांगता येत आपल्याला असं. पण जे आता नवीन याच्यात हे झाले ते म्हणजे लंके साहेब नवीन होते आणि हे जरा जुने होते. तर लोकांना कसं बदल लागतो ना. नगर मनमाड रोडचं काम बरेच दिवस रखडलंय, ते का होत नसेल? आता ते काही निधी प्रॉब्लेम, काही आपलं पुढाऱ्याची प्रॉब्लेम असं. पण आता सगळे सत्ताधारी इकडे आहेत, विखे आहेत, कर्डिले आहेत, संग्राम जगताप पण आहेत. या विभागातील आमदार खासदार सगळे सत्ताधारी आहेत, तरी नगर मनमाडसाठी नागरिकांना खूप झगडावं लागलं, आंदोलन करावं लागलं. म्हणजे नेता सक्षम पाहिजे ना. सक्षम नेता असला तर लवकर काम होतं. आता सक्षमच आहेत ना विखे पाटील. नाही आहे पण आता सगळं विखे पाटील हे लंके साहेब पण आता तिने प्रयत्न करायलाच पाहिजे ना. नाही पण सत्ताधारी जर सरकार आहे, सरकारच्या वतीने यायला पाहिजे होतं ना. सरकारच्या वतीने यायला पाहिजे पण शेवटी स्थानिक खासदारांना सरकार याच्यात फरक आहे ना. खासदार जर राष्ट्रवादीचा असला आणि सरकारवर भाजपचा असला त्यांच्यात काहीतरी हे होतं. त्याच्या आधी सुजय विखे होते ना खासदार. हा याच्या आधी सुजय विखे होते. त्यांच्या काळात पण नाही झालं. हा असं त्यांच्या काळात पण नाही झालं. त्यांच्या काळातही झालं म्हणा पण असं नाही, नगर मनमाडचं काम नाही झालं. हा नाही झालं. लोक नाराजी व्यक्त करतात. नाराजी आहे दोन्ही काय ह्या निवडणुकीत काय फरक पडेल का त्याचा? निवडणूक थोडाफार जादा नाही. कुठले आहे तुम्ही? कुठले आहे तुम्ही? इकडे काय घेऊन आले तुम्ही? कांदे काय बाजार आहे कांद्याला? कांदे काय 7-8 रुपये विकतात. एवढं कमी बाजारात विकायला परवडतो कांदा? आता काहीच परवडत नाही पण आता काय विलाज येते. सरकारने अनुदान द्यायला पाहिजे का यावर? सरकारनेच तर म्हणतं पण कुठं काय देतं सरकार. मागच्या वेळेस कांदा अनुदान भेटलं का? नाही भेट. मग आता उत्पादन खर्च पण निघत नाही तरी शेतकरी कांदा पिकवतोय, कसं काय? विलाज नाही पण दुसरं पीक घेणार काय शेतकरी. कोणत्या मालाला बाजार भेटते? कुठल्याच मालाला बाजार नाही. एकदम नेटा कुटीला आलेला आहे शेतकरी. मग आता शेतकऱ्यांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे? राजकारणात सत्ताधाऱ्यांबरोबर गेलं पाहिजे, विरोधकांबरोबर गेलं पाहिजे? आता काय राजकारणी तर काही करू शकत नाही. शेतकऱ्याचं काय करणार? काहीच नाही करणार. नाही काहीच तेच काहीतरी करू अपेक्षाच नाही शकतात. आम्हाला. अनुदान देऊ शकतात, कांदा नाफेडला खरेदी करायला सांगू शकतात. मग आता ते नापेडला जरी खरेदी करायला सांगितली तर ते व्यापाऱ्याच्याच नापेडला इथून घेऊन व्यापाऱ्याचाच माल नापेड खरेदी करते. शेतकऱ्याला कुठं काय भेटते? कागदपत्र शेतकरी दाखवायचे. कागदपत्र शेतकरी दाखवतो. आता निवडणुकीचं वारच सुरू झालं तुमच्याकडे, पोटनिवडणुकीचं. काय पोटनिवडणुकीत काय लोकांना त्यात फारसा इंटरेस्ट नाही. इंटरेस्ट नाही. हां मतदानाची टक्केवारी घटेल का? 100% घटणार. का बरं इंटरेस्ट नाही लोकांना? माझं लोकांच्या कुठल्या मालाला भाव नाही. तुमचा आज कांदा गारपीट झाली, गारपीटीत त्या कांद्याचं नुकसान झाले. आज 800-900 रुपये कांद्याला दरी. कांद्याचा उत्पादन खर्च आज 1200-1500 रुपयावर गेला. 50 रुपयाला मोकळी कांद्याची. आज उत्पादन खर्चात लोकांना 200-300 रुपये तोटा आहे कांद्यात. काय करणार आहे शेतकरी? आता निवडणुकीत प्रचार सुरू आहे, त्याच्यात हा मुद्दा कुठंच दिसत नाही शेतकऱ्यांच्या काहीच मालात. ते घेणंच नाही. आणि आता राहुरीची निवडणूक तर एकतर्फी. काय त्यांना प्रचाराची एक करायचं म्हणून प्रचारी कोण निवडून येणार काय जनतेला सगळं माहिती आहे आता सध्या. प्राजक्त तनपुरेंनी का माघार घेतली असेल? नाही सांगता येणार आता. काय सांगता येणार आता. ते थोडंसं याच्या पोटनिवडणुकीमुळे त्यांनी माघार घेतली असेल. भाजपमध्ये जातील कधी? नाही सांगता येणार आता. इतके वरती आपल्याला काय सांगता येणार. गोविंद मोकाटे विरुद्ध अक्षय कर्डिले कशी होईल लढत? एकतर्फी होईल का चोरस होईल? आता तशी एकतर्फीच वाटती पण काय आता मतदार आहे शेवटी. शेतकऱ्यांमध्ये जी नाराजी आहे त्याचा काही फटका बसेल का सत्ताधाऱ्यांना? नाही ह्या इलेक्शनला तरी नाही बसणार. हे सार्वत्रिक निवडणूक नाही ना, त्याच्यामुळं नाही सांगता येत. तुम्ही काय म्हणाल ना? कांदा कांद्याला बाजार नाही, मग आता काय सरकारला काय सांगाल आमच्या माध्यमातून? आता काय सरकार ऐकूनच घेत नाही कोणचं. आता काय सांगणार? खर्चच तेवढा आहे त्या कांद्याला. आता कोणाला सांगा कोणाला बोलाता. 50 रुपयाला मोकळी रिकामी कांद्याची गोणी. 800 रुपयाने कांदे विकात्या. केलेला खर्च पण फिटत नाही. काय करायचं? फक्त करायचं म्हणून करायचं, बाकी काय नाही. मंत्री आमदार सत्ताधारी लोक येतील ना प्रचाराला, येतात ना मतदारसंघात.
काय त्यांच्या सभेत जाऊन शेतकऱ्यांनी काही सांगितलं पाहिजे का त्यांना? नाही, पण आता तिन्ही वर मांडायला पाहिजे ना ते. आपण इथं म्हणून काय उपयोग आहे? तिन्ही वर मांडायला पाहिजे ना हा मुद्दा. आज शेतकऱ्याची किती हाल सार्वत्रिक चालू जर आहे काय? निवडणुका असतील तर 100% याचा परिणाम होईल. परंतु आता ही निवडणूक सार्वत्रिक नाही, त्याच्यामुळं फारसा याचं काही म्हणजे काही नाही म्हणणार याचं. शेतकऱ्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे? सरकारसोबत गेलं पाहिजे की विरोधात राहिलं पाहिजे? शेतकऱ्याची अशी गंमत झाली, जिकडे जायचं तिकडे सारखा चालत राहतो. चला म्हणले चालले, थांबा म्हणले थांबले. शेतकऱ्याची युनियन नाही तर म्हणून तर हे दिवस. शेतकरी जर युनियन असती तर हे दिवस कशाला आले असते? पोटनिवडणुकीत कशी होईल? गोविंद मोकाटेंना उमेदवारी दिली राष्ट्रवादी काँग्रेसने. शेतकरी कुटुंबातील आहेत ते. तर अक्षय कर्डिले शिवाजीराव कर्डिलांचे पुत्र आहेत. आमदार शिवाजीराव कर्डिले या विभागाचे आमदार राहिलेले आहेत. कशी लढत होईल? आता हे जनतेच्या मनावर आहे खास. चर्चा काय भेटते कानावर? आता तसे कर्डिले साहेबाचे कामं चांगले आहेत बुवा असं एकंदरीत, आणि थोडे भावनिक मुद्दा, त्यामुळे अक्षय कर्डिले थोडे फास्ट राहतील असं. दुसऱ्या घराणेशाहीचा पण आरोप होतोय की घरातच उमेदवारी दिली त्यांनी, परत मुलालाच दिली म्हणून दुसरीकडे जायला लागत. नाही नाही, त्यांच्या मुलांनाच द्यावं लागत होती. त्यांच्या मुलालाच द्यावं लागत होती. 3 वर्ष राहिलेत समजा, ही त्यांच्याकडेच आमदारकी होती ना, मग त्यांनाच भेटायला पाहिजे बुवा असं. तुम्ही कुठले? आम्ही संगमनेर. संगमनेरचे. कांदे घेऊन आलेत. काय मार्केट आहे कांद्याला? कांद्याला काय 10, 12, 11, 12. चांगल्या मालाला 11-12. मीडियम मालाला काय भेटतं? मिडियमला असं 10, 11ची ईद परवडते का? परवडतं का? रिवर्स आहे, आताच आपण परवडतं? परवडत तर नाहीत म्हणा. शेतकऱ्यांनी काय, कांद्या उत्पादकांनी सरकारला काय सांगाल आमच्या माध्यमातून? सांगायला म्हणजे तसं मालच तेवढे वाढले म्हणा. म्हणजे डेव्हलप जास्त झाले माल, म्हणजे कांद्याचे उत्पादन जास्त वाढले. निर्यात बंदी आहे. निर्यात बंदीमुळे व्हायचे ते, त्याच्यामुळे युद्धाच्या याच्यामुळं. तुम्ही इकडे येता, या राहुरीच्या निवडणुकीत काय चर्चा ऐकायला भेटते का तुम्हाला? नाही, आता आमचं कसं आहे, आता खरं हिंदुत्वाचा मुद्दा आहे. अक्षय कर्डिले शक्यतो लागतील. आता शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत हे बाजूला पडणार का हिंदुत्वा पुढे? नाही नाही, तसं काय नाही म्हणतो तुम्ही म्हणा. काँग्रेसच्या त्यावेळेस तसंच होतं, पण तसं काय माझं काय मत आहे, आता एका बाजूला तुम्ही म्हणताय की कांद्याला बाजार नाही, परवडत नाही, तर मग शेतकऱ्याची जर शेतकरी बहुल जर विधानसभा आहे, विधानसभा मतदारसंघात जर शेतकरी जास्त आहेत तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवडणूक व्हायला पाहिजे का, असं नाही वाटत का तुम्हाला? नाही, तसं व्हायला पाहिजे, पण तसं आता तसं हे नाही ना. हे उत्पादन जास्त वाढलं, एवढं मागणी तेवढी नाही ना, त्याच्यामुळे शेतीच्या मुद्द्यावर नाही झालं तरी चालेल. शेतीच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे, पण तसं हे नाही. शेतकऱ्यांची बाजू कोण मांडू शकतं? शेतकऱ्याची बाजू तशी म्हणजे ना, BJP सरकार चांगलेच आहे, असं काय नाही का. त्यांच्या म्हणजे हे आहेच ना. जर कांद्याला का बाजार नाही? कांद्याला माझा त्याच्यामुळेच ना. सरकारने काहीतरी धोरण ठरवायला पाहिजे ना कांद्यासाठी. नाही, धोरण तर ते आता जसं आहे ना आपलं, म्हणजे ना निर्यात दर झाली तरच, तसं नाही ना होऊ शकत. सरकारनेच करायला पाहिजे ना ते. नाही, ते तर आहेच म्हणा. जसं मागच्या वेळेस कांद्यामुळं लोकसभेला फटका बसला, तसं काय व्हायचं नाही ना ह्या पोटनिवडणुकीत. नाही नाही, तसं काय नाही. कारण कांदा उत्पादक जास्त आहेत आणि नाराज पण आहेत ते. हां, नाराज तर आहेच आहे, तसे आहे ते म्हणा. राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या राहुरी शहरामध्ये आपण आहोत आणि राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांशी आपण चर्चा केली. अक्षय कर्डिले यांचं पारडं जड दिसतंय. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही निवडणूक होईल असंही शेतकऱ्यांचं मत येतं आहे. या भागामध्ये बहुतांशी शेतकरी कांदा उत्पादक आहे, मात्र कांद्याला बाजारभाव नसतानाही कांद्याचा प्रश्न या निवडणुकीत चर्चेला येईल असं तरी सध्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे, राहुरी. आज इथेच थांबू. उद्या भेटू नवीन भागात. आपण पाहत राहा वास्तव मराठी.